हाय हॅलो नमस्कार, मी ज्योती यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. जुन्या ब्लाऊजच्या मापावरून चेस्ट साईज मोजत असताना बटन किंवा हुक पट्टीची शिवण ते मुंडा मोजायचा. येथे 9.5 आला आहे, त्यामध्ये 1 ॲड करायचं. शिलाई मार्जिन जास्त हवे असेल तर 1.5 इंच एक्स्ट्रा वाढवू शकता. पुढील गळा मोजत असताना शोल्डरपासून वर अर्धा इंच ठेवायचा आणि मोजायचं. येथे 5.5 होते, पुढील गळा 5.5. मागील उंची मोजत असताना येथे 12.5 आली आहे, तर आपण दोन्ही उंची येथे काढून घेणार आहोत. तर पहिल्यांदा आपण पुढील उंचीचे माप काढून घेऊया. पुढील उंचीचे माप आहे 12.5, म्हणजे मागील आलेली आहे उंची येथे टाकायची आहे 12.5. 12.5 मध्ये पहिल्यांदा मायनस करायचं आणि नंतर प्लस करायचं आणि येथे उंची निघते. पुढील उंची आणि मागील उंची हे सेम लिहायचं, म्हणजे 12.5 लिहायचं. पण नंतर पुढील उंचीचे माप टाकत असताना मायनस करायचं आणि मागील उंचीचे माप टाकत असताना 1 प्लस करायचं. 11.5 आणि 13.5 हे दोन्ही उंची टाकल्यामुळे पुढील उंची आणि मागील उंची हे दोन्ही पार्ट निघणार आहेत. स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे तुम्हाला नंतर माप टाकताना अडचण येणार नाही. अस्तरची बाही उंची टाकत असताना शिलाई मार्जिनसाठी अर्धा आणि पाव एक्स्ट्रा घ्यायचं. पेपरवर माप टाकत असताना पेपर फोल्ड करून घ्यायचा आणि बंद बाजू आपल्याकडे घ्यायची आणि माप टाकायचं. माप टाकत असताना बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट एकाच वेळी निघणार आहे. तसेच कटोरी एकदाच वाढणार आहे, नंतर वाढवण्याची गरज नाही. कटोरी वाढवण्यासाठी येथे 2 इंचावर टिक करून घ्यायची. 2 इंचावर टिक केली आहे, त्यामुळे येथेच कटोरी वाढणार आहे. त्यानंतर येथे पुढील उंची आपण 11.5 मोजली आहे, तर मागील उंची 13.5 मोजली आहे. 2 इंचाची लाईन ओढून घेतली आहे, तिथे उंची टाकायची आहे 11.5 13.5. चेस्ट साईज आहे 10.5. 10.5 वर टिक करून घ्यायची. खाली ज्या पद्धतीने 11.5 13.5 वर टिक केले आहे ते सेम त्याच पद्धतीने वरही 11.5 13.5 टिक करून घ्यायची. चेस्ट साईजवर टिक केली आहे, तिथे रेष ओढून घ्यायची. गळा रुंदी 2 पाव, शोल्डर 3 आणि मुंडा 5.5 घ्यायचा. व्यवस्थित टिक करून रेष ओढून बॉक्स तयार करून घ्यायचा. सर्व साईजसाठी याच पद्धतीने माप टाकायचा आहे. फक्त उंची आणि चेस्ट साईज यामध्ये बदल करायचा आहे. येथे मुंड्याचा आकार देत असताना 1 इंचावर टिक करायची, नंतर अर्धा इंचावर टिक करायची. त्यानंतर बॉक्सचा निम्मा भाग करून त्यावर टिक करायची आणि आकार द्यायचा. पुढील गळा आहे 5.5 आणि गळा वाढीवसाठी अर्धा इंचावर टिक करायची आणि बॉक्स तयार करायचा आणि पुढील उंचीची रेष आहे तिथून 1.5 इंचावर टिक करून घ्यायची. ही सर्व मापे टाकून झाल्यानंतर आपण कटोरीचे माप टाकणार आहोत. मेन पॉइंट लक्षात ठेवायचा आहे, छातीच्या मापावरून कटोरी निघणार आहे. तर चेस्ट साईज आहे 9.5. 9.5 ची कटोरी 6.3 येते. प्रत्येक साईजवरून कटोरीचे माप वेगवेगळे निघते. तर 6.3 वर टिक केल्यानंतर इथे तिरखे 1.5 इंचावर आपण टिक केली होती, तिथे तिरखे मोजून घ्यायचं आहे. इथे तर इथून ते इथं 8.5 होते, तर ह्याच्या निम्म घ्यायचं आहे. या दोन्हीचा मध्य काढायचा आहे. 8.5चा मध्य काढायचा, 4 पाव होते आणि खाली असं 1.5 वर टिक करून घ्यायची. 1.5 वर टिक केल्यानंतर ही रेष, ही त्रिकोणी रेष आणि इकडची रेष समान येते का बघायचं. इथं आले माझं बरोबर 4.5 इथे खाली आणि इथे 4.5. दोन्हीकडून समान ही त्रिकोणी रेष समान घ्यायची. ही त्रिकोणी रेष समान करून घ्यायची. समान आहे का बघायची. ही आणि 4.5 झाली. नंतर हे जोडून घ्यायचं. हे जोडून झाल्यानंतर इथे 2 इंचावर टिक करून घ्यायची आणि इथे गळ्याला आकार द्यायचा. पुढचा आकार दिल्यानंतर इथे 3
अडीच आणि पाव ह्याच्यावर टिक करून घ्यायची आणि हे जोडून घ्यायचं. हे जोडून घ्यायचं. हे जोडल्यानंतर इथलं अंतर सेम, इथलं अंतर 2.5 इंचावर आलं पाहिजे. 2.5 किंवा ह्याच्यापेक्षा थोडंसं असा गोलाकार द्यायचा. म्हणजे 2.5ला कमी आला तरी चालेल. असा गोल शेप आला पाहिजे. त्यानंतर खाली असं ठेवलं, त्रिकोणी तुम्हाला पाहिजे असेल तर त्रिकोणी ठेवू शकता किंवा असं गोल केल्यावर व्यवस्थित कटोरी बसते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे गोल ठेवू शकता. गोल करून घ्यायचं आहे खाली. गोल म्हणजे गोलाकार आकार देऊन घ्यायचा. इथे पुढील उंचीची सर्व मापे टाकून झाली आहेत. तर आपण कट करून घेऊया. आता आपण कट करून घेऊया. येथे मागील भाग पण निघणार आहे. मागील भाग निघणार आहे. हा मागच्या मुंड्याचा आकार आहे. मागील भागाचा मुंड्याचा आकार आहे. कट करून घेऊ. व्यवस्थित असा कट करून घ्यायचा. त्यानंतर हा आहे तो पुढच्या मुंड्याचा आकार आहे. तो कट करून घ्यायचा. पहिल्यांदा मागचा घेतला आहे आपण मुंड्याचा आकार कट करून. नंतर पुढील भाग घेतला आहे. पुढील मुंड्याचा आकार इथे कट करून घेतलाय. इथे आपण दोन्ही भाग वेगळे करून घेऊया. याच्यावर मागील भागाचे माप टाकून घेणार आहोत. तो नंतर टाकून घेऊ. आता फ्रंट पार्ट कट करू. व्यवस्थित करून घ्यायचं आहे कट. येथे 2 पार्ट निघणार आहेत. कटोरी आणि कटोरीच्या साईडचा भाग 2 पार्ट निघणार आहे. आणि क्रॉसपट्टी ही वेगळी निघणार आहे. क्रॉसपट्टी नंतर काढूया आपण. परफेक्ट बसणार आहे ब्लाऊज. कधीही चुकणार नाही. ह्या मापावरून काढले तर कधीही ब्लाऊज चुकणार नाही. व्यवस्थित असा ब्लाऊज बसणार आहे. कटोरीही व्यवस्थित बसणार आहे. फ्रंट पार्ट कट करून झाला. त्यानंतर इथे मी क्रॉसपट्टी आधीच तयार करून ठेवली आहे. तर क्रॉसपट्टी बघा, इथे 3.5 आणि 2.5ची क्रॉसपट्टी आहे. 3.5 2.5ची क्रॉसपट्टी आपण आधीच काढून ठेवली तरी चालते. कारण प्रत्येक कटोरीसाठी 3.5 2.5चीच ही पट्टी घ्यायची आहे. त्यामुळे आधीच काढली तरी चालते. हा फ्रंट पार्ट तयार करून झाला आहे. क्रॉसपट्टी, कटोरी आणि कटोरीच्या साईडचा भाग. आता आपण मागील पार्ट तयार करणार आहोत. मागील पार्टचे मापे बघूया. आता मागील पार्टचं माप टाकत असताना पहिल्यांदा आपण कटोरी वाढीसाठी 2 घेतलं होतं. तर इथे याची गरज नाही. त्यामुळे 2 इंच कट करून घ्यायचं. पहिल्यांदा चेक करून घेऊया. उंची होती 13.5. इथे आहे 13, 13.5 आहे. आणि चेस्ट साईज होती 10.5. 10.5वर टिक करून घ्यायची. हा 2 इंच कटोरी वाढीसाठी हा 2 इंचाचा भाग घेतला होता. तो काढून टाकायचा आहे. हा भाग कट करून घ्यायचा. 2 इंचाचा एक्स्ट्रा जो घेतला होता कटोरी वाढीसाठी तो कट करून घेऊया. मागच्या भागामध्ये या 2 इंचाच्या पट्टीचा काही संबंध नाही. तो लागत नाही. मागील गळा रुंदी 2 पाव घ्यायची. मागील गळा आहे 6.5. 6.5 टाकून घ्यायचं आणि बॉक्स तयार करायचा. बॉक्स तयार केल्यानंतर मागील गळ्याचा गोल आकार तयार करून घ्यायचा आहे.
मागील गळा तुमच्या उंचीनुसार, मागील गळ्याच्या उंचीनुसार टाकायचं. इथे 6.5 आहे, त्यामुळे मी इथे 6.5 टाकून घेतले. गळा रुंदी 2 पाव घेतले. साईजनुसार गळा रुंदी घ्यायची आहे. साईज जर मोठी साईज असेल तर साईज गळा रुंदी 2.5 घ्यायची आहे. इथे मी 2 पाव घेतले. एकदम सोप्या पद्धतीने हा मागील पार्ट तयार झाला आहे. मागील पार्टवरून बाहीची घडी टाकायची. शोल्डर ते मुंडा मोजायचं आहे, किती होतंय बघायचं. 7.5 होते. बाही घडी 7.5 प्लस करायचं, 8.5 होते. ह्या साईजसाठी बाही घडी 8.5 घ्यायची. ही बंद बाजू आपल्याकडे ठेवायची. बाही घडी 8.5 टाकून घ्यायची. इथे 8.5 टिक करून घ्यायची 8.5 वर. बॉक्स तयार करून घ्यायचा आणि खड्डा 3 घ्यायचा. 1 इंचावर टिक करून घ्यायची आणि असं तिरकं 3 घ्यायचं. आकार येण्यासाठी तिरकं 3 घ्यायचं आणि बाहीचा आकार काढून घ्यायचा. असा फिश शेपचा आकार आला पाहिजे असा आकार द्यायचा. बाही घडीचं माप टाकून झालं आहे. आता कट करून घेऊया. तर दंडघेर टाकून घ्यायचा आहे. दंडघेर टाकून घेतला. इथे 1.5 इंचावर टिक करून घ्यायची, म्हणजे मार्जिनसाठी 1.5 इंच वाढवून घ्यायचं. हा राहिलेला भाग कट करून टाकायचा. हा कट केलेला भाग आहे तो मागील भाग आहे. त्यानंतर हा आहे तो पुढच्या साईडला जोडताना पुढच्या साईडला जोडायचा. बाहीचं माप टाकून झालं आहे. बाहीची उंची तुमच्या ह्याच्यावरून घ्यायची आहे, किती आहे ती घ्यायची आणि इथं घडी टाकून घ्यायची. सोप्या पद्धतीने बाहीची घडी टाकून झाली. हा पार्ट आहे तो बॅक पार्ट आहे. हा आहे तो फ्रंट पार्ट आणि ही आहे बाहीची घडी आणि ही आहे क्रॉसपट्टी. एकूण 5 मापे होतात. 1 2 3 4 आणि 5. कटोरी ब्लाउजची 5 पार्ट होतात.